नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। ताजू शिवारातून श्री संत बाळूमामांच्या नावाने चांगभलचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण करत जलालपूर नगरीत पालखी सोहळा दाखल। ताजू शिवारातून श्री संत बाळूमामाच्या नावाने चांगभलचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण करत जलालपूर नगरीत पालखी सोहळा दाखल करण्यात आली आहे। संत बाळूमामाच्या नावाने जयघोष करीत शेकडो भाविकांनी हजारो मेंढरे असलेला संत बाळूमामा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी ताजू बरकाडे वस्ती येथे दाखल झाली होती। ताजू रस्ता परिसरात या ठिकाणी सोहळा 5 दिवस मुक्काम होता। या ठिकाणी देवदर्शनासाठी ताजू बरकाडे वस्ती पंचक्रोशीतील हजारो भाविकांची प्रचंड गर्दी होती। आदमापूर येथील श्री संत बाळूमामा संस्थानच्या हजारो मेंढरांसह संत बाळूमामा पालखी सोहळ्याची संपूर्ण वर्षभर भ्रमंती सुरू असते। संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा जातो। गुरुवारी सायंकाळी ताजू बरकाडे वस्ती येथून हा सोहळा व फटाक्यांच्या आतिषबाजीत व संत बाळूमामांच्या नावाने चांगभल या भाविकांच्या जयघोषात ताजू बरकाडे वस्ती पालखी दाखल झाली होती। यावेळी ताजू बरकाडे येथील ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केलं। ताजू परिसरातील बरकाडे वस्ती या ठिकाणी सोहळ्यातील श्री संत बाळूमामांच्या मेंढरांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। या सोहळ्यात हजारो मेंढरे असून ही मेंढरे दिवसभर पंचक्रोशीतील ज्या ठिकाणी ग्रामस्थांचे आमंत्रण आहे त्या ठिकाणी शेतात जातात व सायंकाळी परत सोहळ्याच्या ठिकाणी विसाव्याला येतात। संपूर्ण दिवसभर या ठिकाणी भाविकांना महाप्रसाद म्हणून भंडाऱ्याची सोय असून सकाळी 9 वाजेपासून या ठिकाणी भाविकांची प्रसाद घेण्यासाठी गर्दी होत आहे। दिवसभरात साधारणतः 5000च्या वर भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। प्रथम सकाळी महाआरती ताजू बरकाडे वस्ती या ठिकाणी संत बाळूमामा पालखी सोहळ्याच्या परिसरात दररोज सकाळी 9 वाजता महाआरती झाल्यानंतर दिवसभर महाप्रसाद सुरू असतो। सायंकाळी देखील या ठिकाणी महाआरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी होती। त्यानंतर संत बाळूमामाच्या पालखी सोहळ्याचे अनिल शिंगारे कारभारी यांचे मार्गदर्शन लाभले। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, कर्जत। नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय, पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर।